साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मंगळवारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सल्लागार समिती आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे बैठक पार पाडली। या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, महापौर श्री कांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, महिला व बाल कल्याण समिती सभापती कुमुद अंकारम, परिवहन सभापती जय साळुंखे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, MIM पक्षाचे गटनेते रियाज खरादी, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगर अभियंता संदीप कारंजे, प्रभारी सार्वजनिक अभियंता संजय धनशेट्टी, नगर रचना विभागाचे संचालक लक्ष्मण चेलवादी यासह पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक पार पाडली। मागील अनेक वर्षापासून उजनी ते सोलापूर दरम्यान दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले होते। ते काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या हेतूने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच पार्क स्टेडियम येथील नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। काम पूर्ण झाल्यानंतर एखादी आंतरराष्ट्रीय गरजेची क्रिकेट मॅच घेण्याचे देखील नियोजन करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली। शहरातील विविध पालिकेच्या शाळांना स्मार्ट स्कूलच्या धर्तीवर अत्याधुनिक पद्धतीने करण्याच्या प्रस्तावावर देखील चर्चा करण्यात आली। शिवाय शहरातील विविध भागात असलेल्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवण्याच्या संबंधी सकारात्मक चर्चा स्मार्ट सिटीच्या बैठकीतील घेण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिली। स्मार्ट सिटीच्या ॲडवायझरी कमिटीची बैठक नियोजन भवनात आयोजित केली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी महोदय, माननीय खासदार महोदय, आयुक्त साहेब, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, काही NGO असे बहुतांश 40 सदस्य उपस्थित होते। संपूर्ण स्मार्ट सिटीचा कामाचा आढावा घेण्यात आला। पूर्ण झालेली कामं, चालू असलेली कामं त्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या सगळ्या प्रकल्पामध्ये काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, आपले काही प्रगतीपथावर आहेत। थोडं कोरोनामुळं काही प्रकल्पाच्या गती मंदावली होती। विशेषतः उजनीचं काम होतं, वर्कऑर्डर देऊन जवळजवळ 1 वर्ष उद्या पूर्ण होतं आहे। ही पाईपसुद्धा आपण टाकू शकलो नव्हतो। गेल्या आठवड्यात मी चार्ज घेतला आणि लगेच बेल्लारीला मी त्या कंपनीला व्हिजिट दिली। अतिशय चांगल्या प्रकारे तिथं प्रक्रिया पाईप तयार करण्याची आहे। जगातल्या उत्कृष्ट क्वालिटीचे पाईप तिथं तयार होतात आणि फॉलोअप केलेलं यश आलं। काल संध्याकाळी 5 वाजता काही पाईप आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। प्रत्यक्ष कामाचं म्हणजे सुरुवात आहे ते मान्य पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं होतं। आता प्रत्यक्ष कामाला उद्या 11 वाजल्यापासून सुरुवात होते। कामाचा पिरियड 36 महिन्याचा आहे, बराचसा कालावधी गेलेला आहे, परंतु आम्ही दिलेल्या वेळेच्या अगोदर काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहे। यासाठी लागणारे काही NOC आम्हाला मिळाले आहेत। दैनंदिन त्याचं मॉनिटर माझं स्वतः असणार आहे आणि ही जी बैठक आहे ही दर 6 महिन्याला बैठक घेतली जाईल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील। जे प्रकल्प रखडलेले होते ते निश्चितपणे दिलेल्या वेळेपेक्षा काही दिवस अगोदरच आणि क्वालिटी म्हणून मेंटेन करून करण्याचा प्रयत्न आम्ही करू। पार्किंगचे काम आता साधारणतः 1.5-2 महिन्यात पूर्ण होऊ शकते। यापूर्वी 82 साली काहीतरी मॅच रणजी झालेली असं कळतं आहे। काही क्रिकेटप्रेमी आहेत, त्यांना आम्ही बोलवलं होतं। 2 महिन्यात पूर्ण होईल। काही टप्प्याटप्प्याने त्या मॅचेस घेता येईल असा प्रयत्न आमचा आहे। महापालिकेच्या 20 शाळा आपण स्मार्ट करतो आहे। त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केले। आणखीन एक 8 शाळा त्यात वाढतील असं वाटतंय। डिस्टन्स लर्निंग आहे किंवा त्याची जी काही अद्ययावत प्रक्रिया आहे त्या पद्धतीने महापालिकेतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, त्या लोकांना चांगलं शिक्षण मिळावं आणि जगातल्या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग होईल असं कॉम्बिनेशन करून आम्ही 20 ते 28 शाळा स्मार्ट करण्याचा प्रयत्न करू। स्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सुधारणा होत असलेल्या शहरातील काही भागांमध्ये पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत। ते त्वरित चालू करण्याच्या संबंधीच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत। शिवाय स्मार्ट स्कूल, विद्युत दाहिनी आणि रस्त्याच्या कामांना प्राधान्यक्रम देण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आल्याची प्रतिक्रिया स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी सदस्य चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आणि ही चर्चा होत असताना जी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ड्रेनेजचं पाणी नेहमीच असते त्या संदर्भात व्हिजिट करायची ठरली। त्याचबरोबर सिद्धेश्वर टेम्पल बरोबर ॲडव्हायझरी पार्क त्या ठिकाणी झाले। त्याच्यामधला जो शहाजीरवाली दर्गा आहे, जो महत्त्वाचं आदराचं स्थान आहे, ते एक सुती म्हणजे संत होते, ते त्यांचा सुद्धा परिसर सुशोभित झाला पाहिजे। अशा अनेक विषयावर चर्चा होत असताना
पाण्याच्या संदर्भात गंभीर चर्चा या ठिकाणी झाली की सोलापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम सुटला पाहिजे या दृष्टिकोनातून चर्चा होत असताना आता 30 महिने दिले होते, 30 महिन्यामधले 12 महिने तर या ठिकाणी संपलेले आहेत. आता 18 महिन्यामध्ये काय दिवा लावतात हे आम्ही बघणार आहे. उद्या ज्याला त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केलेली आहे आणि अजित पवार साहेबांनी ज्या ठिकाणी सांगितलं होतं की हे तातडीनं काम करा, म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा या ठिकाणी स्मार्ट सिटीचं या ठिकाणी आणि मक्तेदारांनी ह्यातल्या अधिकारी ऐकत नाही, एक शोकांतिक आहे. म्हणून अजित पवार साहेबांनी सांगून सुद्धा 8 महिन्यांनी काम उशिरा चालू झालेलं आहे. सोलापूरचा पाणी पुरवठा या स्मार्ट सिटीच्या ॲडवायझरी फोरमची मीटिंग होती. ह्या मीटिंगमध्ये सर्व जे महत्त्वाचा मुद्दा होता तो होता 34 कोटीच्या स्मार्ट सल्लागारचा, परंतु त्याच्यावर ते विषयच घेतले नाही. यांनी सर्वप्रथम स्मार्ट सल्लागारचा मक्ता दिला होता मुख्य तांत्रिक सल्लागार म्हणून. त्यांना 17,90,00,000च्या आपण मक्ता दिला होता. परत यांनी काय केलं की खालच्या जमीनच्या खालच्यासाठी परत यांनी एक तांत्रिक सल्ला घेण्यासाठी वाड्या टेक्नॉलॉजी या कंपनीला 8,35,00,000चा मक्ता दिला. परत रस्ते व फुटपाथसाठी परत एक सल्लागार नेमलेत, त्यांनी दिलेत SDS लिमिटेड कंपनीला 7,71,00,000 रुपये. तर आमचं असं म्हणणं होतं की हे 34 कोटी रुपये आपण सल्लागार म्हणून देतात, यांचा आपल्याला काय उपयोग झाला आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे होती, परंतु यांना हे विषयच गुंडाळण्यात आला. तर लोकांना कळायला पाहिजे ना सल्लागार म्हणजे यांनी काय सल्ला दिले, यांनी काय आपल्याला लेआउट दिले. साहेब, पंचकट्ट्यावर एक लाईन अशी आली स्ट्रोम ड्रेन लाईनची, ते पाण्याची लाईन आणि ड्रेनेज स्ट्रोम ड्रेन लाईन एकमेकाला चिटकून आलेत. त्यांनी त्याला ते ॲडजस्ट करून ते बांधलेत, परंतु पाईपलाईन तिथंच ते ड्रेनेजचं पाणी मिक्स होणारच आहे. तर जे सल्लागार आहे त्यांना आपलं 34 कोटी रुपये होते आहे, ते 34 कोटी रुपयाचा ते भ्रष्टाचार झालेला आहे. याच्यावर विषय घ्यायला पाहिजे होता. आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं, CO साहेबांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना, साहेब हा विषय घ्या. तर यांनी सांगितलं की आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये घेऊ. बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये लोकप्रतिनिधी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे. आम्ही आमच्यासमोर मांडा ना, आम्ही जनतेला दाखवतो काय झालेलं आहे काय नाही. तर हे जे 34 कोटीचा भ्रष्टाचार आहे याच्यावर विषय झालेला नाही. आणि जे यांनी दुहेरी पाईपलाईनचं म्हणताय, दुहेरी पाईपलाईन 8 पाईप आलेले आहे आणि एक पाईप 40 फुटाचा आहे. 8 चौक 32 म्हणजे 320 फुटासाठी यांनी काल उद्या उद्घाटन करणार आहे आणि आम्ही याचे साक्षीदारी होणार आहे की दुहेरी पाईपलाईन सुरू झालेली आहे. दुहेरी पाईपलाईनची काही ठिकाणी NOC मिळालेलं नाही, परंतु काम रेगाडणारच आहे असं आमचं मत होता. इथं कुठलाही संमत येत नाही. पैसा स्मार्ट सिटीकडे आहे, खाली फक्त कामे यांनी करून आम्हाला हँडओव्हर करणार आहे. तर आमच्या महापालिकेचं असं म्हणणं होतं की तुम्ही थर्ड पार्टीकडून ऑडिट करून हे जे तुम्ही जागा आमच्याकडे हँडओव्हर करणार आहे, ॲडव्हेंचर पार्क असेल, रंगभवन आहे, जे दुसरे तुम्ही तयार केलेले रस्ते आहेत, तर त्याच्या थर्ड पार्टी ऑडिट झालेलं पाहिजे ना. विकास जे तुम्ही करताय ते क्वालिटीचं आहे का, त्याची क्वालिटी आहे का, ते बघून थर्ड पार्टीकडून ऑडिट करून आम्हाला हँडओव्हर करण्यात यावं. प्रत्येक विषयावर पुढे चला झाला की एक विषय झाला, आता याच्यावर काम चालू आहे. असं करूनच सर्व विषय गुंडाळण्यात आले. जे मेन महत्त्वाचा जे आनंददादा असो, चेतन नरोटे असो, आम्ही मुद्दा मांडले होते की 34 कोटीचा जे सल्लागार समितीचा विषय ते विषय घ्या, ते विषयावर आपण बोलून याच्यावर चर्चा करू, परंतु असं काही झालं नाही आणि मीटिंग गुंडाळण्यात आलेली आहे. त्यानंतर स्मार्ट सिटी या ठिकाणी मीटिंग होते, कलेक्टरच्या अध्यक्षाखाली मीटिंग झाली. अनेक विषय महत्त्वाचे होते. त्यामध्ये पहिला जो विषय होता सोलापूर शहरातल्या दुहेरी पाईपलाईनचा. दुहेरी पाईपलाईन करत असताना आम्ही सगळेजण या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की 2033च्या प्रमाणे ह्या सोलापूर शहराची जनगणना आहे, त्या जनगणनेप्रमाणे ह्या ठिकाणी हे काम घेतलेलं आहे. आमचं असं मत होतं की 2033च्या ऐवजी 2050 जी सोलापूर शहरातली जनगणना आहे, सोलापूर शहर वाढणार आहे. मागं 1992ला दुहेरी पाईपलाईन पहिली आली, आता 40 वर्ष पूर्ण होत आहेत. आता दुसरी तुम्ही करताय 92 ते म्हणजे आता 40 वर्षांतर दुसरी पाईपलाईन दुहेरी इथे. तर तुम्ही करत असताना 7,500 कोटीच्या या ठिकाणी पाईपलाईन करा. आता तुम्ही 450 कोटीचे पाईपलाईन केलात, त्यातल्या शिंदे साहेबांनी तुम्हाला 250 कोटी इंटिग्रेशनच्या माध्यमातून दिल्यात आणि 200 कोटी स्मार्ट सिटीचेच आहेत. तर स्मार्ट सिटीच्या कामामध्ये पैसे शिल्लक आहेत. आणखी 300 कोटी जर तुम्ही घातलात तर 2050च्या जनगणनेप्रमाणे हे काम व्हायला पाहिजे. आता तुम्ही 2033चा घेतलात तर काम व्हायला 3 वर्ष 4 वर्ष जाणार आहेत आणि बघता 2033 येणार आहे.
आता 2020 ऑलरेडी संपत आलं आहे आणि काम व्हायला 3 ते 4 वर्ष लागणार आहेत. मग आणखी सोलापूर शहराला पुढे आणखी तुम्ही अडचणीत आणण्याचं काम करताय. त्यापेक्षा 2050च्या जनगणनेप्रमाणे 750 कोटी या ठिकाणी पैसे पडून ते काम तुम्ही घ्यावं असं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी सूचना मांडली. घंटागाडीचा विषय झाला, सोलापूर शहरातला दिवेबत्तीचा विषय झाला. जे दिवेबत्ती त्यांनी सांगितलं होतं की आम्ही झोन केल्यात आणि दिवा बंद पडला की 24 तासाच्यात आम्हाला कळणार आहे. आता 1 महिना झाला तुम्ही यांना कळत नाही. सोलापूर शहरातले 40% दिवे या ठिकाणी बंद असतात. अनेक विषयावर ह्या ठिकाणी चर्चा होत असताना जे स्मार्ट सिटीवर संचालक नेमलं आहे 33 कोटी या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत, तो विषय देखील अजेंडा ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आता आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की तो विषय आम्ही ह्या ठिकाणी अजेंडाला घेतला आहे. निश्चित त्यात तुम्ही सगळे बघचाल काय होणार आहे. हे दुहेरी दिशाभूल आहे, सरळ सरळ दिशाभूल आहे.